नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समाधान स्वागत करतो तुमचं आजच्या हवामान अंदाज बातमीपत्रामध्ये। शेतकरी मित्रांनो, आज अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली होती, मात्र काही तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला। पुढील 24 तासात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। हा पाऊस कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात बरसणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, जळगाव, पारोळा, धुळे, साक्री, शिरपूर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर मालेगाव, मनमाड मध्ये काही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। तर चाळीसगाव मध्ये आपल्याला पावसाची उघडीप दिसेल, तर काही ठिकाणी हलका देखील पाऊस पडू शकतो। त्यानंतर सिल्लोड, चिखली या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 24 तासात बघायला मिळेल। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये पडताना दिसेल। काही ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस राहील। त्यानंतर वैजापूर, श्रीरामपूर या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। त्यानंतर पैठण मध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर अहमदनगर मध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये बघायला मिळेल। त्यानंतर बघितलं तर नाशिक मध्ये ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। मात्र इगतपुरी, वाडा, पालघर, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये पडेल। काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील, तर गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर सातारा, वडूज, कराड, विटा या भागात ढगाळ वातावरण व काही ठिकाणी आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो। तर दौंड, बारामती, जेजुरी, इंदापूर, करमाळा या ठिकाणी काही ठिकाणी ढगाळ वातावरण, हलका पाऊस, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो। त्यानंतर जामखेड, बीड, केज या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर माजलगाव, परळी, परभणी, नांदेड, वाघोला या ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर लोणार, वाशिम, हिंगोली, पुसद या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, तर पुसद मध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसेल। त्यानंतर उमरखेड मध्ये सुद्धा आपल्याला काही भागात ढगाळ वातावरण मग मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर यवतमाळ, वर्धा, उमरेड, नागपूर, भंडारा या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा काही भागात पाऊस बघायला मिळेल। काही ठिकाणी हलका पाऊस राहील, तर गोंदियामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, वणी, चंद्रपूरच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील, तर इतर ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे काही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळेल, तर अनेक ठिकाणी पुढील 24 तासात सुद्धा पावसाची उघडीप राहील व ढगाळ वातावरण राहील। काही ठिकाणी हलका देखील पाऊस पडू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।